नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांचं आता आपण स्टेटमेंट बघितलं आणि वक्फ जे बिल मंजूर झाल्यानंतर आता आरोप प्रत्यारोप चालू झालेले आहेत एकमेकांचे. उद्धव ठाकरे, उबाटा शिवसेना आणि उबाटा शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं का, आणि त्यात बावनकुळेंनी जोरदारपणे हल्ला चढवलाय उद्धव ठाकरेंच्यावर. अर्थात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्याच्याही पेक्षा मुंबई महापालिका निवडणूक हे डोळ्यासमोर ठेवूनच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंच्यावर तोफ डागलेली आहे. त्यांनी सरळ सरळ म्हटलेलं आहे की बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडून काँग्रेसला जवळ करणं आणि काँग्रेसची विचारधारा स्वीकारणं म्हणजे त्यांनी मुंबई महापालिकेमध्ये मुस्लिमांचं लांगुल चालन केल्यासारखं आहे. त्यांनी धडधडीत आरोप केला. त्याच्यानंतर मात्र शिवसेना उभाटा गटात अस्वस्थता निश्चितपणानं निर्माण झालेली आहे आणि हाच विश्लेषणाचा मुद्दा आहे. आता ह्याचा काय परिणाम होणार तर नक्कीच लोकसभेच्या निवडणुकाकडे आपल्याला बघावं लागेल. नुकत्याच झालेल्या लोकसभेमध्ये उद्धव ठाकरेंना चांगलं यश मिळालं. लोकसभेमध्ये महाविकास आघाडीलाच यश मिळालं चांगलं तसं म्हटलं तर. आणि मुस्लिमांनी उबाटा शिवसेना म्हणजे महाविकास आघाडीला इतकं भरघोस मतदान केलं की त्यांचे मग ते जे उमेदवार आहेत ते शिवसेनेचे आहेत, उबाटा गटाचे आहेत, त्यांचे पहिल्यापासून हिंदुत्ववाद आहे, मतदान करायचं नाही वगैरे असं कुठंही बघायला मिळालं नाही. मुस्लिमांनी उद्धव ठाकरेंची बाजू उचलून धरलेली होती आणि ते लोकसभेमध्ये दिसून आलं. आणि त्यावेळेपासून मग नंतर औरंगजेब प्रकरण असेल, त्यांच्या सभा असतील, मग त्यांनी केलेली उद्धव ठाकरेंची भाषणं, त्याच्यातनं सुद्धा मग भारतीय जनता पक्षानं मुस्लिमांचं कसं लांगुल चालन करतात उद्धव, ते त्यावेळेलाही झालं तर आरोप झालेले होते. आणि आता परत या वक्फवरनं पुन्हा उद्धव ठाकरेंना टार्गेट करायला सुरुवात केली आहे. आणि ह्याचं आता भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे याचा पुरेपूर लाभ उठवणार असं दिसायला लागले. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात उलटी बाजू आता मुस्लिमांची मतं घेण्यासाठी मुंबई महापालिकेमध्ये हे उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं, काँग्रेसची विचारधारा जवळ केली, हे असे आरोप करून करून हिंदू मतं एकत्र करणं हे बावनकुळेंना आता खरं म्हणजे त्यांचं हे राजकीय कूटनीती म्हणा, त्यांची मुत्सद्दीगिरी म्हणा हे चालू झाले. आणि त्याचे परिणाम दिसायला लागले. म्हणजे उद्धव ठाकरेंना सुद्धा आता त्यांचे शिवसैनिक विचारतायत, आता नक्की विचारणार की आता हे काय वक्फमुळं आपल्याला जे हिंदुत्ववादी मतं पडणार होती ती आज महाराष्ट्रात बऱ्यापैकी बाजूला जाणार. आणि एकनाथ शिंदे आहेतच, मताची विभागणी अटळ आहे. त्यात राज ठाकरेंचंही आपण बघितलं, मराठी मतं ती विभागणी होणार. याचा नक्की लाभ भारतीय जनता पक्षालाच होणार आणि भारतीय जनता पक्ष महायुती म्हणून निवडणुका लढवेलाची परिस्थिती मुंबई महापालिकेमध्ये, बाकीच्या ठिकाणी काय होईल महाराष्ट्रात ते होईल, परंतु मुंबई महापालिकेत मात्र स्वतंत्र निवडणुका लढवायचा आणि ह्या वक्फचा फायदा पुरेपूर उठवायचा हीच बावनकुळे आणि भारतीय जनता पक्षाची खरी कूटनीती आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि हे सगळं गृहीत धरूनच बावनकुळेंनी ह्या उद्धव ठाकरेंच्यावर बॉम्ब टाकलाय म्हणायला सुद्धा हरकत नाही. अर्थात ह्याच्यामुळं अस्वस्थता शिवसेनेमध्ये निर्माण झालेली आहे, हे नाकारता येणार नाही. आता हे वक्फ प्रकरण हे शिवसेनेला उबाटाला तारणार का मारणार हेच आपल्याला पुढच्या निवडणुकीत बघायला मिळेल. आणि भारतीय जनता पक्ष याचा पुरेपूर लाभ उठवल्याशिवाय राहणार नाही. हिंदुत्ववादी मतं सगळी एकत्रित करावीत, एक गट्टा घ्यावीत आणि उबाटाला बाजूला टाकावं, मुस्लिमांचं लांगुल चालन करतात असंच चित्र ते निर्माण करायचं सोशल मीडिया डिजिटल मीडियामधनं, ही व्यूहरचना आज बावनकुळेंनी केलेली दिसते आहे. कारण विधानसभेमध्ये त्यांनी भरघोस यश मिळाल्यापासून ते आणि जोरदारपणे कामाला लागलेले दिसतात प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे बावनकुळे. आता आगामी काळात काय काय होते हे चित्र बघायला मिळेल. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.